नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला माझ्या हातची ज्वारीची भाकरी दाखवणार आहे. आता इतक्या कॉन्फिडन्सने मी बोलते आहे खरं, पण खरं सांगायचं तर मला अजिबात भाकरी करता येत नव्हती. लग्नाआधी खूप वेळ प्रयत्न केला होता, यूट्यूब बघून, रेसिपी बुक्स बघून, कधी आईला विचारून. पण प्रॅक्टिकली जेव्हा मी भाकरी करायला बसायचे तेव्हा काय व्हायचं माहिती आहे? सुरुवातीलाच मोठा गोंधळ. कधी पीठ खूप घट्ट व्हायचं, कधी इतकं मऊ की हाताला सगळीकडे चिटकून जायचं. मी कितीही ट्राय केला तरी योग्य कन्सिस्टन्सी मिळतच नव्हती. आणि त्यावर भाकरी थापायला बसले तर सिच्युएशन अजूनच फनी व्हायचे. थापायला बसले की माझ्या भाकऱ्या कधीच गोल व्हायच्या नाहीत, म्हणजे चौकोन, त्रिकोण, नकाशा काहीही. माझ्या डोक्यात एकच की इतकी सिंपल गोष्ट सगळे लोक करतात, मग मला का नाही जमत? पण मग मी एक दिवस स्वतःशीच ठरवलं, नाही, हे शिकायचं. कारण भाकरी ही फक्त खाण्याची गोष्ट नाही, तो रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. आणि आपण स्वतःहून करून खातो याची मजा वेगळीच असते. मग रोज थोडं थोडं सराव करायला सुरुवात केली. सुरुवातीला फ्रस्ट्रेशन खूप यायचं, हातात पीठ चिटकून बसायचं, भाकरी तव्यावर टाकली की फाटायचे. पण मी हार मानली नाही. हळूहळू हात सरावला. मी बघितलं की भाकरी थापताना खूप हलक्या हाताने शांतपणे करावं लागतं. जर घाई केली तर भाकरी तुटते आणि जर जास्त जोर दिला तर गोळा फाटतो. मी जाणलं की भाकरी शिकणं म्हणजे पेशन्सची खरी टेस्ट आहे. आजकाल आपण सगळीकडे इन्स्टंट रिझल्ट बघत असतो, पण भाकरी थापायला बसलं की आपोआप संयम शिकतो. आधी 10पैकी 1 भाकरी नेट व्हायची, मग हळूहळू 10पैकी 5 चांगल्या होऊ लागल्या आणि आता जास्तीत जास्त परफेक्ट बनतात. म्हणजे सरावाने खरंच जादू घडते. आणि आता बघा, जेव्हा भाकरी तव्यावर ठेवते आणि ती हळूहळू फुगायला लागते, तो मोमेंट म्हणजे खूपच स्पेशल वाटतो. पूर्वी मी दुसऱ्यांच्या भाकऱ्या फुगताना बघून वाव म्हणायचे आणि वाटायचं हे माझ्याकडनं कधीच होणार नाही. पण आज माझ्या हातची भाकरी फुगते तेव्हा तो आनंद शब्दात सांगता येत नाही. तो स्मेल, तो साऊंड आणि भाकरी फुगल्यावर येणारी मजा खरंच काहीतरी वेगळी असते. तर मंडळी, ही होती माझी भाकरी शिकायची जर्नी. यातून मी एक मोठी गोष्ट शिकले, ती म्हणजे कुठलीही गोष्ट सुरुवातीला कठीण वाटते, पण सातत्य ठेवलं की एक दिवस नक्की जमतं. भाकरी शिकताना मी पेशन्स, डिसिप्लिन आणि डिटर्मिनेशन शिकले. आणि आता भाकरी नीट थापून फुगवून खाताना जी मजा मिळते ना, ती अनमॅच्ड आहे. आणि हो, अशा माझ्या अजून रेसिपीज आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला खूप मोटिवेशन देतात. धन्यवाद.